महाराष्ट्रभर आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि चंद्रपुरात सुद्धा आज एक मोठं आंदोलन होत आहे। चंद्रपूर गडचिरोली हा जिल्हा जो आहे तो आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि या ठिकाणी जे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर एक मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन आदिवासी समाजाचे बांधव करत आहेत। मुद्दा त्यांच्यासोबत आपण समजून घेऊया। आपल्यासोबत आदिवासी नेते आहेत, पदाधिकारी आहेत। भाऊ, नेमका काय मुद्दा आहे, कशासाठी आंदोलन? आज आंदोलन जे चालू आहे, बंजारा आणि धनगर समाज हे आमच्या आदिवासी समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी याच्यामध्ये जन्म घेतल्याशिवाय तुम्ही काय आमच्या आदिवासीमध्ये येऊ शकणार नाही आणि वारंवार आम्ही प्रत्येक जण यायचा, आम्हाला आरक्षण आदिवासीमध्ये पाहिजे। जो तो यायचा आमच्या आदिवासी म्हणजे तुमच्या बापाचे पैदा आहे का? तर त्यासाठी एक विचार करून तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही कितीही काही केलं तरी आमच्या आदिवासीमध्ये येऊ शकणार नाही आणि येण्याचा जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते आम्ही सांगून दाखवतो। एक मोठा मोर्चा आज आयोजित केलेला आहे। पुढचं पाऊल कसं आहे, काय होतं? हा पाऊल म्हणजे हा फक्त चंद्रपूरलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून उठेल। आपण नेहमी जेव्हा केव्हा खऱ्या आदिवासीवर आघात झाला, चंद्रपूर पासून आम्ही सुरुवात करतो। अनेक मोर्चे मेळावे आम्ही काढलेले आहे। आमचा हाच उद्देश असतो, गोंडवाना गणतंत्र पार्टी असो आणि सगळ्या आदिवासी संघटना जेव्हा जेव्हा आमच्या खऱ्या आदिवासीवर अन्याय होतो त्यावेळेस आम्ही चंद्रपूर आम्ही सुरुवात करतो। हे चंद्रपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र नाही देशभर आम्ही आंदोलन करू आणि कुठल्याही नवीन जातीचा खऱ्या आदिवासीमध्ये समावेश होऊच देणार नाही। याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। धनगर आणि बंजारा हे समावेश होण्याच्या म्हणत आहेत, काय महिला सर काय म्हणतात? मला एवढंच सरकारला म्हणायचं आहे की पहिले अंडा का कोंबडी, तर पहिले अंडा। आम्ही पृथ्वीवर पहिले जन्म घेतलो आणि तेव्हापासून आमचं हे अस्तित्व आहे मूळ निवासीचं। बंजारा जर म्हणत असेल का मी इथं घुसतो तर त्यांनी शासनाला नवीन सूची, नवीन ठराव देऊन दुसरी मागणी करावी। परंतु आमच्या याच्यामध्ये जर कोणी जर पाऊल टाकत असेल तर आम्ही वाघ आहोत। नाही जर त्यांच्या पोटऱ्या फाडल्या तर नाव नाही सांगणार मूळ आदिवासी म्हणून। एकीकडे मराठ्यासाठी जी आर काढण्यात आला, अशाच प्रकारचा निर्णय जर आदिवासी संदर्भात झाला तर काय होणार? अशाच प्रकारचा निर्णय जर झाला, आज बंजारा समाज, धनगर समाज आणि इतर बहुगजांच्या विरोधामध्ये चंद्रपूर या ठिकाणी आज दिनांक 16/9/2025 ला एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आम्हाला संविधानामध्ये 342 कलम नुसार आम्हाला हक्क आणि अधिकार रिझर्वेशन दिलेला आहे। या रिझर्वेशन मध्ये येऊन त्यांनी बोगस लोक येऊन आमचा रिझर्वेशन हिसकावून घेण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाहीत। कारण आम्हाला सवर्णांनी जे 4 वर्ण सांगितलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4ही वर्णामध्ये आमचा समाविष्ट झालेला नाही। आम्ही अनुसूचित जमातीचे आहोत, जातीचे नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये एकूण 45 जमाती आहेत। या 45 जमातीच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कोणीही समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही या ठिकाणी अजिबात येऊन देणार नाही आणि येण्याचा जर का प्रयत्न करत असतील तर मुंबई पासून, दिल्ली पासून अख्खा महाराष्ट्र, प्रत्येक तालुका, प्रत्येक खेडेगावातून हा फार मोठ्या संख्येने उठाव होईल। या फार मोठ्या संख्येने उठावामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात येईल आणि या मोर्चाची सुरुवात म्हणून आज एक दिवसीय धरणे आंदोलन उभारलेलं आहे आणि या एक दिवसीय धरणे आंदोलनामधून शासन जर आमची समस्या जाणून घेत नसेल तर 8 दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यावर भव्य आणि दिव्य मोठे मोर्चे उभारले जातील। याची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या या 45 अनुसूचित जमातीमध्ये कोणालाही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे। आता धनगर आणि बंजारा दोन्ही समाजाला एसटी मध्ये समावेश घेण्याची अशी आक्रमक भूमिका जी आहे आदिवासी समाजाने घेतलेली आहे। एक दिवसीय धरणे आंदोलन आहे, आता थेट मुंबईपर्यंत आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे। एक दिवसीय लोकमत, चंद्रपूर।